ज्ञानेश्वर महाराज संतदाती हरिकीर्तना संतदाती हरिकीर्तना त्यांच्या वाहिन मोती वाहना हेची भवसिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू जन्मजन्मीचे भेषेय हे संत चरण रोज हेची भवसिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू संत चरणीच्या पादुका संत चरणीच्या पादुका झाला जनार्दन एका हेची भवसिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू संत जाती हरिकीर्तना त्यांच्या वाहीन मोठे वाहना हेची भवसिंधूचे तारू तेने उतरू पैल पारू. या भंगद्वारा पैठणची जे नाथ महाराज याला आपण शांती ब्रह्म म्हणतो असे नाथ महाराज संत सेवेविषयीच अंतकरणात असलेलं उत्कृष्ट प्रेम ते आजच्या अभंगद्वारा व्यक्त करतात. विठ्ठल या अभंगवर काही सेवा करण्यापूर्वी एक दोन परिहार असा की खरोखर आपले हरिभक्ती परायण माऊली बाबांचे कीर्तन व्हायला पाहिजे, पण त्यांची तब्येत आणि त्यांची नाराजी किंवा मला करायचं नाही बरं. आमचे गणपत भाऊ आहे त्यांचं प्रवचन झालंय आणि आम्ही आज बाथरूम मध्ये उडी टाकतो. हे होईल ते होईल म्हणतात, पण ते कीर्तन आमच्यावर कळलं नाही. कारण स्वामी महाराज म्हणायचे कुठो हे मस्तक कुठो हे शरीर, पण कसे सांगू नाही त्याप्रमाणे आणि माझ्याकडे सेवा दिली आहे. आणि तीन निमित्त हा उत्सव आहे. आपल्याला सर्वांना माहितीये की आपल्या सौभाग्यवती राहीबाई राधाबाई ज्यांनी वैकुंठवासी ज्यांनी आणि परमपूज्य बाबा तुकाराम बाबांची सेवा मनोभावे काया वाचा मनानी आणि शरीर सुटीपर्यंत बाबावर श्रद्धा आणि मी गेली आहे, मला समजत नाही असं म्हणून आणि सेवा केली. सेवा केली म्हणजे सेवकचा बाबांचा श्वास सुद्धा त्यांच्या हातो अशी थोर सेवा झाल्यामुळं त्या सेवेचं फल काय बाबा साधूच्या सेवेचं फल काय तुम्ही आम्ही सांगणार. खरोखर त्यांच्या पश्चात आणि त्यांची जे सुपुत्र किंवा कन्या सुना सर्वांनी ठरवलंय की आपल्या मातेचं आणि श्रद्धाला पुण्यस्मरणाला ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं 700 श्लोक 9000 ओव्या विष्णू सहस्रनाम हरिपाठ रोज प्रवचन आणि थोडंफार अन्नदान असं करणं कोणाला करेल नाही. याचं कारण एक निष्काम बाबांची सेवा केली. सकाम करणाऱ्याला हे म्हणणार नाही तुम्ही पाहना लक्षणीच आहे, मग कोण आपल्या वडिलाचं श्राद्धाला पारायण करतो, कोण अन्नदान करतो आणि तरीच असं विचारातो भाग्यवान आहे. एवढ्यानी भागणार नाही. त्या मातेनी सर्व ग्रंथ वाचून घेतले, आपल्याला लिहिता वाचता येत नव्हतं. 40 धाम यात्रा केल्या, पंढरीची वारी केली पाहिजे नाही. बाबो श्रद्धा कोणतं
होऊ लागलं काय होऊ लागलं की बाबा चांगला अति आणि भाग्यवान परमात्मा भाग्यवान बाई असल्यामुळं आणि त्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम किंबहुना बाबांची ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्याचं कल्याण होऊन गेलं. व्यावहारिक आणि परमार्थिक दोन्ही कल्याण झाले. त्यामुळे हा कार्यक्रम आहे. आणि दुधात साखर म्हणजे आमचे माऊली बाबा आहे कावला हरिभक्ती परायण. नाहीतर आमचे आपले 2-3 वर्षापूर्वी मी थांबतो आणि ते आम्ही दोघे गुजरखेड्याला जात होतो. आज आमच्या काष्टाचा कार्यक्रम त्या गुजरखेड्याला आहे मनमाडगाव. तेव्हा अशा परिस्थितीत आणि दोघेही आलो आणि ठीक आहे दोघेही आजारीचे पण बाबांची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही बाबा म्हणून समर्थ दे करी ते होणे नाही चरा. अरे त्यांच्या मनात आल्यावर काय होणार नाही तुका म्हणे आले समर्थात मना. आले समर्थाच्या मनात आल्यावर काय होणार नाही. करशील तरी नव्हे काही तुझ करिता नव्हे ऐसे सर्व समर्थाच्या मनात असे थोर बाबा त्यांना आणि आपले सर्व जे मंडळी जमलेली वारकरी बंधू भगिनी त्यांना नमस्कार करून माऊलीला नमस्कार करून आणि एकदा मी आपल्या भंगाकडे बघतो. एवढी सेवा बाबा करून घेतली तेवढी करणार. संत जाती हरी कीर्तना ज्यांच्या वाहिन मोठे वाहना हेची भवसिंगते तारू हेने उतरू पहिल पारू. नाथ महाराज या भंगद्वारा संत सेवेचं जे अंतकरणात असलेली उत्कृष्ट प्रेम उत्कृष्ट श्रद्धा ती व्यक्त करतात. ते महाराज म्हणतात संत कीर्तनाला जात असता मी काय करणार तर त्यांची मोची वाहनाव आहे. कीर्तनाला जाताना पुष्कळ सेवा आहे. चार पखवास विना आहे घोडी आहे हातुडी आहे विषयित आहे. यापैकी कोणती सेवा करणार महाराज. ते म्हणतात त्यांच्या वाहीन मोची वाहना मी दुसरं काय करणार. महाराज तुम्ही एवढी निकृष्ट सेवा का पत्करली. खरोखर नाथ महाराजांचा थोडक्यामध्ये अधिकार 2-4 वाक्यात सांगता भजन करा. विठ्ठल नाथ महाराज एवढे होते त्यांचा केवढा अधिकार होता. ज्यांच्या घरी भगवंतानी ब्रह्मांड नायक परमात्मा त्यांनी 36 वर्ष चाकरी केली. तुमच्याची गडी करीत नाही लग्नाची बायको मनाप्रमाणे करीत नाही पण आम्ही भगवंताने न सांगता सेवा केली. असा खरोखर पाणी राहिलं एवढंच नाही. गंध उघडला कपडे धुतले चोगारची केली आणि एवढंच नाही तर द्रौपदी कीर्तनाला उभे राहायचे. आणि ते कोण आडनाव ते देव नाही. देवकर आहेत देव आहे ते नाही मग कोण जेणे हे विश्व निर्मिली देवाचे समजता स्वर्गाचे धरी सतम्मा हे आपुलिया
असा मारून सर्व सिद्धीचा दाता दत्ता माते आपुरी सर्व सिद्धीचा दाता निर्मियले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गाते धरियले सत्ता मात्रे आपुरिया किंवा अंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होयदा घडी मोडी जडा मात्रे पाप पुण्य संचिता भवदुःख असा जो देव किंवा आपला गतीर भरता प्रभू साक्षी निवास चरणम सुरू त्याच्यावरच्या बाबा पर्वती बैठकान संदादी समुद्री रेखान भूगंडादी पृथ्वी भूतेवादी आज्ञा माझी म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हरे देव जगाते चालविता या तिला अशी ज्याची अकुंठी सत्ता या भगवंताची ज्याच्या सत्य वाचून रस्त्याचं पान हलत नाही असा जो ब्रह्मांड आहे तो त्या नाथ महाराजच्या घरी चाकरी करतो आणि असे जे थोर नाथ महाराज ते काय म्हणतात संत जाती हरी कीर्तना त्यांच्या हरी कीर्तना संत कीर्तनाला जात असताना मी त्यांच्या मोत्याने वाहनावाही केवढे थोर असताना आणि संत सेवेची केवढी श्रद्धा केवढं प्रेम केवढी आवड महाराज तुम्हा मला काही येत नाही तरी वाटतं की आपणही काही कमी नाही नाही ते नाथ महाराज होते संत सेवेविषयीचा ते प्रेम असल्यामुळं आणि त्यांनी ही सेवा पत्करली तेव्हा विचारलं की नाथ महाराज एवढी निकृष्ट कनिष्ठ सेवा आणि तुम्ही का पत्करली खरोखर कोणी करणार नाही तुम्हाला आम्हाला जर सांगितलं तर सर्व काम सांगा पण असं काम आम्हाला सांगू नका तुम्ही आम्ही पण नाथ महाराज निकृष्ट कनिष्ठ सेवा का पत्करली अरे किती बुद्धिमंदी मांद्य असलं तरी तो करणार नाही पण हे नाथ महाराज एवढे थोर असताना का म्हणून करतात त्याचं दृपतच सांगतात हे ती भव सिंधूचे तारू त्याचं कारण आहे अरे बाबा या भवसमुद्रातून संसार समुद्रातून माया नदीतून पैल किनारा जाण्याकरता ते फक्त संतच पैल किनारा दुसरं कोणी घेणारा नाही आणि संसार सिंधू का सामान्य आहे बाबा संसार सिंधू हा दुस्तर नुलंघवे नुलंघिता पार बहुत वाहवले दूर नलगे तीर पैल चढी अरे लाखो निघाले त्या संसार समुद्रातून तंड्या करता पण तरण्याला बाबा तरच पैल किराला कोणी जाऊ शकत नाही तुम्ही पहा तुमच्या आमच्या गोष्टी जर विचार केला तर आपले काय झालंय
आजा मेला पणजा मेला बापू बंगा मेला आजा मेला पणजा मेला आजा मेला कदला तू पंतू तोही दैसा झाला अवधा उदा दादा पण आहे का काही बातमी निरोप आमचे वडील आमच्या ठिकाणी आहेत त्यांच्या ठिकाणी तर असं काही सांगता येईल निरोप बातमी आहे का नाही बाबा अरे एक का दोन चालता वाट पुढे भय वाटते चुकी बहुत जन गेले नाही आले न देखो काय झाले काल बैसन चंद्रभागी तुझं धरून गेले लाखो लोक जातात पण निरोप बातमी नाही 10-5 बाया सारख्यावर काय जर जमल्या त्या मात्र सुकून पाहतात आणि म्हणतात आजोबाच पोटाला आले आता आजोबा जर 6 महिन्याने येत असेल तर रडायचं काय काम येते गावाला गेल्यासारखे नाही तर बाबा गेल्यानंतर पुनर्जन्म नाही म्हणून तर ही स्वर्ण संधी आहे म्हणून परमार्थ करायचा म्हणून ज्ञानेश्वरी भागवत गाथा वाचायचा कर्मणूक आहे काय उगे 2-4 म्हातारे जमले हो उद्या म्हणले पश्चात डाव विश्राम धाम मंडळ हो नाही प्रयत्न करून सुद्धा एखाद्याला सांगावा की महिन्याला 15 दिवसाला पारायण करतो असा निवडून काढा तर मिळणार नाही एखादा बिचारा भला मनुष्य आणि पारायण करणारा आपले हरिभक्ती पारायण गबाजीभाऊ सारखे म्हणा किंवा काही जे कोणी भाग्यवान असतील ते नाही करणार आता जे कोणी आणि जे गेले त्यांचा परत नाही या प्राकृत नदीत सुद्धा जर मनुष्य बुडाला तर 3 दिवसांना सुजून फुगून वर येतो पण या माया नदीत बुडली तयाचा मुलना मार्ग लागला ते लागले भूमिया हजारो लोकांनी उड्या टाकल्या पण पत्ता नाही बाबा मुरली तयाचा मुळला मार्ग लागला ते लाग येथोनिया एकानी का दोन्ही नाही तरुण जाण्याकरता 1000 उपाय येथे एक नवलावो की जे तरुण पावो तो आपाव होय ते ऐक अरे मनुष्य सुटायचा तरुण जाण्याचा उपाय करतो पण काय होतो सुटायाचा काही करीतो उपाय सुटायाचा काही करीतो उपाय पाय या संसारातून सुटण्या करता लाखो लोक आम्हाला भेटतात बाबा काही नाही आपल्या गंगेचे लग्न झालं की गंगेत होणे नाही ना 2 लग्न हे नातू बितू करते झाले आता काही नाही मोका तुम्ही तरी येता जाता पण निघला पण आम्ही तिथंच राहणार आहे त्या गप्पा पण दाखवा ना बाबा एखादा नाही अशी गोष्ट अवघड आहे नाही कोण निघाले की स्वयंभीचे बाही रिगाले तयाची शुद्धीच नाही एके जाणीची डोळी गरिबीची रे वेदत्रयाच्या सांगडी वितरी अहंभावाची धोंडी 3 वेद मुखोद्गत केले आणि एक धोंडा घेतला मेघ वेद पाठी मग धोंडा घेऊन उडी टाकल्यावर काय होईल बाबा
तुका म्हणे गुणे बांधवली दगड, तिथे काय कोड धावयाचे. तिथे कशाला धावू जायचं, तू कोणाला समजायचं. त्याप्रमाणे अनेक उपाय, कोणी याज्ञिक उठले, कोणी कर्मिष्ठ उठले, कोणी वैराग्यवान उठले, पण याच्यातून पैशाला कोणी गेलं नाही. आणि जर गेलंच असतं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जरी अपत्तिशला व्याधी करे साधू दुर्जनाची बुद्धी, रागे सांगितली सिद्धी आली जाती. किंवा चोरा सभा दाटे, चोराची सभा म्हणजे पिटकुटाकीवर भरली, अशी गैर होईल का? नाही होत. किंवा पाडस वाघुर करंडी, मुंगिले रुलांडी, तरीच मायाची पैठणी कशी नाही बाबा. तुमची आमची गोष्ट सोडा, करिता विचार हा दृढ संसार, ब्रह्मदिका पार मृदंगले सामर्थ्य. अरे ब्रह्मादी देवाला करून जाता येत नाही हा माया नदी, संसार सिंधू तर तुम्हाला मला कसं चालून जाता येत. मग कशा करता हा परमार्थ. खरोखर भगवंताला किंवा सद्गुरूला शरण गेले तर भगवान सांगतात, एक लीला तरडे मी सर्व माझ सर्व भावे मज भजले, दयाचे आईली धडी सरले मायागार, भव नदी आड नमदी धारी, भव नदी आड नमदी धारी, मोरलीत सारी जाणे बारी, मोरलीत सारी जाणे बारी, मोरलीत सारी. अरे भवनदी जरी असली तर ती तुम्हाला आम्हाला आहे, पण भक्ताला नाही. ती कोरडी होती महाराज. भवसागर तरता कारे करीतसा चिंता, पैलो भादाता कटिकर ठेवून. देव हा भक्ता करता उभा आहे. प्रमाणम भवाभे, कमरेवर हात दिले कशा करता, या माया नदीचं पाणी करते बाबा, देऊ नका. या फक्त भगवंताची शरणागती केली पाहिजे, किंवा सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. दया सद्गुरु तारू पुढे, अनुभवाची काशी गाडे, दया आत्मा निवेदन रांगे आकाडले. याला म्हणतात गुरुला शरण गेलं किंवा भगवंताला शरण गेलं तशी माया नदी सहज नाहीशी होती. ही नाथ महाराजाला जाणीव असल्यामुळे हे की भवसिंधू दे तारू, ते उतरून बैल पारू. या हेच म्हणजे जवळ असणारे जनार्दन स्वामी किंवा ज्ञानेश्वर महाराज. अरे हेच आपल्याला या माया नदीतून संसार समजत दुसरे नाही. तिच्या घरात औषध सांगतात, जन्मोजन्मीचे भेषज ते अनादिकालापासून जन्ममरणादी परंपरा जी लागलेली आहे, दुःख क्लेश ज्याला औषध सांगतात नाथ महाराज त्या करत. जन्मोजन्मीची भेषज ते संत चरण. अरे तुम्ही संतांची चरण स्पर्श झाला की तुमचं जन्म मरण सरळ नाही. फक्त तेवढा औषध घ्या. आणि खरंच आहे बाबा, असं सोपं औषध, चांगलं औषध, पण माणसाला तेवढंच घेवत. जसे लहान मुलाला आई तोटात औषध होते नाही, बोट चावतं पण ते औषध घेत नाही, तसे संत महात्मे आईपेक्षा कडकडीला सांगतात की बाबा रे तुम्ही परमार्थ करा, निर्व्यसनी राहा, सगळ्यांना नक्की संगती करा, पण माणसाला तेवढंच आवडत. बाबा हे काय तुम्ही बसते जुनं घेऊन. बरं नवं चालू, नव म्हणजे सारी सुधारणा ती विचारू नका. म्हणून जन्मोजन्मीचे भेषज ते संत चरण. खरोखर संत चरणाचं संशय झाला. तुम्हा मला ही त्रिविध ताप आहेत, अधिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक किंवा
किती पापी असला तरी तो उद्धारून गेला पाहिजे. अंग्रेजाच्या बुद्ध हितोपदेशा. अंग्रेजाच्या बुद्ध हितोपदेशा. प्राकृतवादी देवी बालू हरी भक्ता नरो हरी नारायण नरो हरी नारायण. प्राकृतवादी देवी बालू हरी भक्ता पतीत महापतीत जरी असले तरी होता तयाच्या चिंतने तिथं चिंतन एकच वर्ष आहे. तुम्हाला सर्वांना विविधता पाहती आणि सारखी सगळी केली आहे बाबा. विविधता पाहती आणि देखील चरण वैष्णवाची तापत्र्याचा लागला वनावा असा वनावा लागलेला आहे. क्लेश करूची वाडी ही तापत्र्याची सगडी मृतिकाची कुरवंडी सांडली आहे. अशी जरी विविधता पाहता ही तनु शरीर जरी तापलं असलं तरी महाराज संताचा का खऱ्या संताचा स्पर्श झाला. मग काय महाराज तुका म्हणे विवेक तनु रज तनु म्हणे तनु तनु म्हणजे शरीर. रजत कणू लागता नुसतं रजत कणू लागले की तनु तापडी आहे ती नाही. अरे पाप करण्याचं वासनाच राहत नाही. मामासाहेब म्हणायचे पंढरपूरला गेले चंद्रभागेचं स्नान केलं म्हणजे त्याला सर्व पाप गेलं आणि पुन्हा सरतो किंवा नाटोरपणाचे दोन आणे पडले की लागले दुसऱ्याला पुन्हा पुण्य करायला आणि पाप करायला सुरुवात नाही. अरे पाप गेलं नाही. पाप जाणे करण्याची बुद्धी वासना गेली पाहिजे. याला संत सेवेशिवाय धैर्य इतकी मनुष्याच्या ठिकाणी पावर वाढत नाही असा रंगाचा भावार्थ झालेला आहे. एका हाताने काही मुखाने नाम तुझ्या प्रमाणे घ्या ईश्वर
त्यांच्या वाहीन मोठी वाहना सिंधूचे तारून या द्वारा नाथ महाराज आपल्या अंतकरणात सेवे संत सेवेविषयीची उत्कृष्ट प्रेम श्रद्धा अंतकरणात असलेलं ते व्यक्त करतात. ही संत कीर्तनाला जात असतात. तुम्ही त्यांच्या मोठी वाहना वाही कीर्तनाला जाताना मी आरंभाला सांगितलं काळ तकवा विना घोडी हातुडी विजय पण यापैकी काम एक सेवा करणार त्यांची मोठी वाहना आहे. असं झाल्यानंतर महाराज तुम्ही संतांचे मोठे वाहना वाहणार ही गोष्ट खरी आहे, पण कोणत्या संतांचे? कलियुगात संत तर काय विचारता? जाहिरातबाजी, दिशाभुली, डोळ्यामध्ये धूळ फेकणं, जमेल ते साधू नक्कल करू नये देवीची देखी न्यायला आणि काय विचारता? मग तुम्ही कोणत्या साधूची कराल महाराज मोठे वाहना वाहणार? पोटासाठी संत धाबे करीत संताच आणि यश धारण करायचा महाराजांना आपण संत म्हणून घेतो. संत होणं काही सोपं नाही. भक्त म्हणविता वाटे गोड भजन मुद्राची अवघोड भक्तीचे अंतराची गोड नकळी उघड श्रुती शास्त्रा. अरे भक्त भक्त काय तुम्ही पाहिलं परमपूज्य बाबांना ज्याला जेवायला असणारा कोणाशी बोलायला वेळ नाही असा परमार्थ डोळ्यात वाजून करावा लागतो. संसारिक माणूस बिघाडला तर त्याचे बायका पोरं उपशी मरते, पण साधू का बिघाडला तर त्याच्या मागे
जिल्हा नाही देशची देश खलास होतो म्हणून साधू कसा पाहिजे महाराज त्यांच्याकडे डोळ्यांनी पाहिल्याबरोबर सुधारलं पाहिजे मनुष्य. त्याने अनुग्रह केला तर मग सुधरेल. पण नुसती हवा जरी आली, परमपूज्य बाबांना पाहिलं, हवा आली, त्यांच्या जवळ गेलं की आनंद व्हायचा. आणि खरंच ते साधू त्याला समजायचं, ज्याच्या ठिकाणी दर्शन केलं असता समाधान होतंय त्याला साधू समजायचं. त्याही पुढे जाऊन शकतो, ज्याच्या गरजा कमी त्याला साधू समजायचं. नाही ज्याच्या बरोबर भगवंत आहे, भक्त समागमी सर्व भावी सर्व कार्य करीन सांगता. हो, याला भक्त म्हणतात. भक्ताची नकल पुष्कळ पाहायला मिळेल, पण खरा भक्त फार अवघड. बरं बाबा, बघू अवघड आहे संत भेटी तरी जगदेची. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. बाबासारखे, मामासारखे, स्वामी महाराज, लक्ष्मण बाबा सारखे साधू सारखे, तरी लोकांची दिशाभूली होती आणि जमे त्याच्या मागत चालतात. काय सांगा बाबा म्हणते, तो साधू अहो पाण्याचं नाही करत आणि आवळे जावळे पोरं देतो. वारे साधू, मग लग्न करायचं बंद करा, त्याला शरण जावं. नाही बाबा, एवढा नाही. 900 पुत्र होती तरी का करडदागे पती. काही नाही, नक्कल आहे आणि दिशाभूली आहे. खऱ्या साधूला काहीच करावं लागत नाही. तुम्ही पहा, काही अभ्यास नसला, काही जर नसलं तर काय करतात लोक, लांब लांब दटा काय वाढवून, लांब लांब दटा काय वाढवून, बावडे घेऊन क्रोधित आले. हो, लांब लांब दटा नसल्याचं घोड्याच्या कापून आणायच्या, घोड्याच्या ठिकाणा आणि उंबराच्या ठिकाणा वाढवायचे आणि मग साधू व्हायचं. ठीक आहे, आपल्याला नाही. आमच्या माऊली बाबाला माहिती आहे, पैठण कीर्तन करीत होता आणि त्यांनी दाढी वाढवली म्हणून दाढीचं व्याख्यान चाललं की दाढ्या केस वाढायचे आपल्या संप्रदायामध्ये. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज यांचे फोटो तर पाहत असतील तर अहो मामासारख्याचा फोटो पाहणार वचील. तो गंध, ते कपडे, काढायचे तेच कपडे, कीर्तनाला तेच आणि पुढे गेले तरी तेच. आम्ही भीक मागून घेतो, माणसं पाहून कपडे बदलितो. अरे कपडे बदल विठ्ठल. हो, कशा करता सांगायचं. खोटी या संतांची भाषा महाराज. किळा टोपी माळा, देवाच्या गाभाळे, वाघबी वोंगडे पोटासाठी. नाही. अरे हे संत तुमच्या आमच्यासारखे अंधे नव्हते, अज्ञानी नव्हते, डोळस होते महाराज. तुकाराम महाराज म्हणजे देवाची भांडण करणारे. करीची ते देवा करी माझी सुखे, परी मी त्याची मुखे म्हणे संत. मी कोणालाही संत म्हणणार नाही, कोणाच्या पाया. मग काय करणार महाराज. जगदेव परी निवडीन निराळे, जगदेव परी निवडीन निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाहे. आम्ही खऱ्यासारखं करण्यासारखे हे साधू आणि हे भोंदू आम्ही निवडून काढू. आम्ही देव मानू सर्व ठिकाणी, पण निवडायची पाळी आली की धरणासारखे देऊ. मग आशा साधूचे मोठे वाहना वाचेल का महाराज. नाही. मग महाराज तुम्ही कोणत्या साधूचे वाहणार. नाथ महाराजालाच विचारू. सुख दुःख समान सकल,
साधूंना मी कोणत्या साधूची मोठे वाहणार सुख दुःख समान याला सुख दुःख निंदा सुती क्षुधा तृषा मान अपमान ही सर्व शीतउष्ण सर्व आणि द्वंद्व जास्त नाहीशी झाले असे अशा भक्ताची आम्ही जेवढे वाहणार जमेल त्याच्या वाहणार नाही. ज्ञानाचा उद्बोध ज्ञान तर पाहिजे भक्ती प्रेमाचा कंदोर भक्तीने महाराज आपले बाबा भजनाला बसले ताठ तास भजन करायचे. काय त्यांचं प्रेम काय त्यांची भक्ती काय त्यांचं वैराग्य अरे तुम्ही आम्ही काय सांगणार बाबा. वांदवाई बाळपणाचे वेदना काय सांगेल त्याप्रमाणे साधू झालं पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही कोणाचेही डोळे वाहणार नाही. मग कोणाचे वाहणार मनुदे वासना तोडून केली विलोडी मन पूर्ण कर पाहता दुर्गती लोडी काम क्रोध मदमत्सर अहंकार झोडी परमानंद सेवडी उभारी असा ज्यांना मनुजय इंद्रिय मनुजय केला असेल यांना काल क्रोधादी विकार जिंकले असते. नाही शेवटचा कडवपा भेदभाव तोडून घेतला गरळा शुद्ध नाम श्रीहरीची निजोखे हरिस्मरणाची निगडे अंकित केले कडे काळा एका जनाधनी अखंड सुख सोहळा विठ्ठल. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव ऐसा ज्याचा अनुभव मग ज्याचा भेदभाव गेलेला आहे द्वैत गेलंय. नाही तर साधूला साधू भेटले की मारक्या मस्जिद सारखे धामणी सारखे पाहतात. नाही आश्वेष्टा सर्वभूतानाम मैत्र करू नये वचो. खरोखर देवाची पूजाच करायची असेल तर आमच्या गणपतवानी सांगितल्यास तया सर्वात्मका विश्वरा सकर्म कुसुमाच्या भिरा पूजा केली होया पारा तोषा लागी. आणि पूजा करून काय मिळतं वैराग्य मिळतं महाराज. पूजा करून संसाराच्या घाण वस्तू मागू नये आणि मागी त्याच्यात मिळत्याल पण मुक्त होता येणार नाही. हो पूजा सांगतो तुम्हाला मी कोणी या जीवाचा धरो मत्सर तुम्ही या जीवाचा धरो परम सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे देखणं सर्प विंचू परमपूज्य बाबांनी मारून दिलं नाही. आणि अशा बाबाची सेवा केली म्हणून तिचं पुण्य स्मरण ठेवायचं. तुमचं आमचं अरे आपलं कोण स्मरण करीन आपण सेवाच केली नाही आणि खऱ्या साधूची नाही तेव्हा काय सांगावं आपल्याला असे जे थोर पुरुष. मग महाराज त्यांचे काही लक्षण सांगाल का नाही. साधू लक्षणच असावा लागतो. वेशधारी संत अनेक प्रकारचे संत ते सांगून काय करायचंय. मग वेशधारी सांगण्यापेक्षा लक्षण सांगा. मग सांगून राहिले तुळशी माळा गळा गोपी चंदन केला माळा गळा गोपी वैष्णवाचा. बाह्य लक्षण सांगाल का नाही. तुळशी माळा गळा गळ्यामध्ये तुळशी माळा आहे. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावलाय. पण एवढ्यानी साधू होणार नाही. मेंदोगी लावतात. नाही काय सांगावा. खरोखर कलियुगामध्ये अवतीर्ण होऊन या देव महाराजांच्या मंडळीला ज्याच्या गळ्यात माळ आहे गोपीचंदन टिळा लावलाय पंढरी आळंदीला येतोय आणि जिव्हाळ्याने येतोय. तुळशी माळा कंठी गोपीचंदनाची सविघ्ने लक्ष कोटी 12 वाचा पळताची हे बाह्य लक्षण. खरं वैष्णवाचं बाईचं सौभाग्यपणा काय
कपाळाला कुंकुम मणी मंगळसूत्र हे बाह्य लक्षण झालं, पण नवऱ्यावर नितांत प्रेम पाहिजे. नाही तर नवऱ्याला रोज सकाळी विष्णू सहस्रनाम आणि कुंकुम फार मोठं. ते रामचंद्र म्हणतात ना, ती टिकली तर टिकली नाही तर हुकली. आपला अधिकार नाही, पण नाही कुंकू बारीक असेल तरी चालेल आणि मणिमंगळसूत्र 5-4 मासेचे कासना, पण नवऱ्यावर नितांत प्रेम नाही. हाच आमचा देव आहे. हे खरं लक्षण झालं. तसं वैष्णवाचं साधूचं हे लक्षण झालं. पण आंतर लक्षण महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराज, सतत कृष्णमूर्ती सावळी सेवे हृदय कमळी शांती क्षमा तया जवळी. हृदयामध्ये 24 तास भगवंताची मूर्ती आहे. शांती आहे, क्षमा आहे, दया आहे. पाहणं तुम्ही नाथपाराचं चरित्र वाचून, अरे ज्यांच्या अंगोर मुसलमान 108 वेळा पानं खाऊन चुकतो तरी त्यांची शांती दिसत नाही. मुलगी वाचनावर एक बाई निघाली, नाथ महाराजचं प्रेत आलं, म्हणजे कोण मेला? आजच माझी मुलगी आहे, ती हा मेला. उठून बसली, बाई तुझी मुलगी जाऊ, आम्ही उद्या जाऊ. अरे एवढे आपल्या संप्रदायात साधू झाले, ज्ञानेश्वरी भागवत सारखे ग्रंथ झाले, तरी तुम्ही आम्ही इकडे तिकडे बावळासारखं केलं की खरोखर बाबा काय सांगतो महाराज, अहो लय लोकांचं कल्याण केलं बा, बरं करू द्या. आणि पुढं मग समजत की बाबा घेऊन गेले सारं डबुलं. हो हो, या कोठरला एक महात्मा होता. मी गेलो, मला नेलं केली. काय सांगा बाबा, म्हणजे याच्या अंगावर सरपण मी तू रात्र दिवस खेळतो. आता आम्हाला ढेकणं जर होतं, त्याला सरपण तू काय करीत नाही. तेवढा तास बसला पाहिजे. मिरवणूक काढली मामापेक्षा मोठी. मला म्हणले बसा, म्हणजे बाबा आमच्या पुरी बसत नाही, मिरवणुकी करीत नाही, ना आमच्या वारवडिलांना केल्या नाही. बरोबर. संध्याकाळी कीर्तनाला उभे राहिले. म्हणजे मामा तुम्ही कुठेतरी जावं, तुमच्या पुढे काय सांगू म्हणलं. आता मग मला आणलं कशाला जाऊ, पुढे जाऊ म्हणजे केवळ टाका म्हणलं, तुमचं हो द्या कीर्तन. गर्दी झाली, पण सांगावं काय हे सुचत नाही. जमीन ते सांगायचं ना, कुणबी डाकत थोडी आणि गाई कोण इतकं झालं. मला कशा करता सांगितलं मी, आणि तुम्हाला अंतर्लक्षण सांगितलं. पण महाराज म्हणतात तसं सांगण्यापेक्षा नामनिर्देश करा एखाद्याचं. निवृत्ती संत सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपताती. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. दान दान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले विठ्ठल. बाह्य लक्षण अंतर्लक्षण असेल किंवा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नाथ महाराज आचार्य मोठे वाहना त्याग आणि शांती. निर्देश केला. मग योगी कोणाला म्हणायचं? योग्याची संपदा त्याग आणि शांती. उभय लोकी कीर्ती सोहळा मान. अरे त्यांचा किती सोहळा झाला तर खबर नाही. यांनी आयुष्यभर बाबांना जवळ जाऊन पाहिलं असेल, कोणाचा हार घेतला नाही, कोणाची मिरवणूक नाही, नाही कोणाची. आणि कोणत्याही बाबतीमध्ये आपल्या धर्माची गालबोट लावून घेतलं नाही त्या महाराजांच्या मंडळींनी. म्हणून महाराज खरखर तुमच्या आमच्या सारख्याला काही पैसा का होईना त्या संप्रदायाची झाली विठ्ठल. बोला
केला सर्व काम्याचा अभिप्राय असे जे वैराग्य आणि लक्षणाचे साधू त्यांची सेवा कशा करता करायची खरोखर आपल्याला आणि जे क्षेत्र आणि क्षेत्र मीराची माऊली बाबांनी सांगितलं या आगव्या दैवा जन्मभूमी सेवा ब्रह्मकरी जीवा सबच्या आहे सेवा म्हणजे उगी कल्पना नाही या श्री गुरुचरण सेवा हो पात्र दया दैवा सकळार्थाचा मेळावा पाठवली अरे संत सेवा केली असता जगाचे दैव घरी येऊन रीती स्थितीसारखे पाणी भरतात त्याला साधू म्हणायचं नाहीतर आम्हाला एखाद्याने लंगूची दिली चहा काय सांगा बाबा परमार्थी माणसं गावात दुनियामध्ये पुष्कळ गेल्याबरोबर चहा केला बरोबर पे चहा तेवढ्या चहाना भागल का तुझं नाही बाबा मग कशा करता सांगितलं कशाला तर सेवा करायची या दोन्हीचे अंतर देखावया चतुर ज्ञानाचे द्वार उपास कशा करता क्षेत्र आणि क्षेत्र आणि आत्मा आणि अनात्मा या दोन्हीची योग्य अशी जाणीव व्हावा एवढ्या करता साधूची सेवा करायची सेवा म्हणजे संसारातले काही मिळाय करता नाही याची लागी सुमती जोडली शांती संपत्ती शास्त्राची दुबती दोषिकी घरी एवढ्या करता शेवटची ओवी शरीरादी समस्त मानिता ती तृण होत दिवे संताचे होत वाहनधर म्हणून नाथ महाराज हाच अभिप्राय घेऊन म्हणतात की संत जाती हरी कीर्तना संतांचे आम्ही आणि मोठी वाहनारी इतराच्या मुळीच वाहणार नाही हाच अभिप्राय मला घेऊन भगवान त्या नव्या अध्यास सांगतात की शरीरादी समस्त मानिकादी तृणवत दिवे संताचे होत वाहनधर किंवा तद्बुद्धी प्रणिपातेन कशा करता ज्ञान बाबा ज्ञान ज्ञान प्राप्त ही सेवा ते ज्ञानाचा कुंठा सेवा हा दारवंता तो स्वाधीन तरी सुबटा खरोखर सेवा केल्याशिवाय चाकरीत भाकरी आणि खरोखर सेवा तर देवा असे नाथ महाराज म्हणतात आम्ही दुसऱ्याचे करणार नाही आणि असं केल्यानंतर आम्हाला सर्व जाणीव होईल हाच अभिप्राय घेऊन आणि नाथ महाराज म्हणतात आता एकदा असा बुद्ध भजन करू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत कीर्तनाला जात असताना मी त्यांची मोठी वाहनाव आहे आणि खरं संताबद्दल ठिकठिकाणी प्रमाण पाहत तुम्ही सेवीन उचिष्ट डोळेला अंगणी वैष्णवाच्या नाणी होईल किडा तुका म्हणे त्याच्या पायी पोष होऊन आवास करीन तेथे
फार श्रद्धा नाही देवाजवळ काय मागितलं असेल तर देवा हरिदासाची हरी मदत लावे, अखंड तुझी प्रती मददे तयाची संगती, असे जे संत आहेत त्यांच्या मुचे वाहना वाहील. कोणाचे? हृदय जिव्हाळा विठ्ठल विठ्ठल. हो आवडे हरी अंतरापासून ऐकण्याचे संत जाती हरिकेसना, त्यांच्या वाहिन मोठे वाहना. हे भाऊ सिंधूचे तारू, हे उतरू पैल पारू, जन्मजन्मीचे भेषज हे संत चरण रज. हा संत चरणीच्या पादुका खरखर आपल्या गायीला आणि बाबासारख्या थोर पुरुषाची सेवा केली.